नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांची NITच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार हे नामांकन करण्यात आले। दिशा सालियनच्या मृत्यूबाबत नवीन अपडेट समोर आली आहे। तिची हत्या किंवा लैंगिक अत्याचार झाल्याचे कोणतेही वैद्यकीय किंवा वैज्ञानिक पुरावे नाहीत, असे मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात सांगितले आहे। तिचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत CBI चौकशीची मागणी करून याचिका दाखल केली होती। पोलिसांनी यावर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे। इंदूरचे हेलेन केलर म्हणून प्रसिद्ध असलेली गुरदीप कौर वासू बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही आणि पाहूही शकत नाही, परंतु शारीरिक अपंगत्वामुळे तिचे धाडस आणि शौर्य डगमगले नाही किंवा सरकारी नोकरी मिळवण्याचे तिचे स्वप्नही रोखू शकले नाही। तिला मध्य प्रदेशच्या व्यावसायिक कर विभागात नियुक्ती मिळाली आहे आणि ती सर्वांसाठी प्रेरणास्थान बनली आहे। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवले आहे आणि 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। गेल्या वर्षी शेख हसीना यांची एक ऑडिओ क्लिप लीक झाली होती, ज्यामध्ये हसीनाने 227 लोकांना मारण्याचा आदेश दिल्याचा उल्लेख केला आहे। हे प्रकरण त्या ऑडिओ क्लिप्सशी संबंधित आहे। बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची हॉलिवूड वॉक ऑफ फेम 2026 साठी निवड झाली आहे। मोशन पिक्चर श्रेणीमध्ये 2026च्या हॉलिवूड वॉक ऑफ फेम वर्गात सन्मानित होणारी दीपिका पदुकोण ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे। उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू ब्रजेश सोलंकी याचा कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीजने मृत्यू झाला। त्याने काही आठवड्यांपूर्वी एका पिल्लाला नाल्यातून वाचवले होते, त्यावेळी त्याला पिल्लाने थोडे चावले, मात्र ब्रजेशने त्याकडे दुर्लक्ष केले आणि अँटी रेबीज लस घेतली नव्हती, त्यामुळे ही घटना घडली आहे। आजचे न्यूज वाइब्स इथेच संपत आहे। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।